हर हर महादेव. नमस्कार मित्रांनो, मी राहुल आणि तुम्ही पाहत आहात राहुल टुरिझम. आज आपण आलो आहोत झारखंडमधील देवघर येथे वसलेल्या भारतातील 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या पवित्र बाबा वैद्यनाथ धाम मंदिरात. श्रावण महिन्यात लाखो भाविक इथे कावड घेऊन येतात. इथला भक्तिमय माहोल, घंटांचा नाद आणि बोल बमचा जयघोष अंगावर रोमांच उभा करतो. चला तर मग या पवित्र दर्शनाचा आणि संपूर्ण प्रवासाचा अनुभव घेऊया. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आणि तुमच्या सर्वांचा लाडका राहुल गायकवाड आज तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग घेऊन येत आहे. तर मी आता झारखंडच्या देवघरमध्ये बाबाधाम म्हणजे वैद्यनाथ मंदिर ही 12 ज्योतिर्लिंगामध्ये एक आहे, ते मी आज पाहायला इथं आलेलो आहे. आणि इथं तुम्हाला दर्शन आणि इथली संपूर्ण माहिती आणि इथे कसं पोहोचायचं हे तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तर आता आपण सगळेचा आपण परिसर पाहणार आहोत आणि तुम्हाला सगळे डिटेल मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर चला आता आपण जाऊया आणि हिचा पूर्ण परिसर पाहूया. तर आता आपल्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करतो. त्याच्या अगोदर तुम्ही चॅनल मध्ये नवीन असाल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. तर आता चला आणि सगळ्यांनी बोला हर हर महादेव. आणि आपल्या समोर ही ज्योतिर्लिंग आहे बाबा वैद्यनाथ मंदिर. तर आता बघूया आपण आणि आपल्या आता प्रवासाला आपण सुरुवात करूया. मित्रांनो, तुम्हाला जर बाबाधाम ज्योतिर्लिंग करायचे असेल तर सर्वात आधी मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून CSMT आसानसोल एक्सप्रेस ही ट्रेन पकडा. ही ट्रेन सकाळी साधारण 11:05ला निघते आणि दुसऱ्या दिवशी सायंकाळी अंदाजे 6:30 ते 7 वाजता जशिडीह जंक्शन येथे पोहोचते. जशिडीह स्टेशनवरून देवघर सुमारे 8 ते 10 किलोमीटर अंतरावर आहे. ते तुम्ही ऑटो किंवा टॅक्सीने सहज जाऊ शकता आणि त्याचं तुम्हाला फेअर 20 रुपये पर पर्सन पडतो. आज आपण आलो आहोत झारखंड राज्यातील देवघर येथे असलेल्या पवित्र बाबा वैद्यनाथ मंदिर येथे. हे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक अत्यंत महत्त्वाचे ज्योतिर्लिंग आहे आणि याला बाबा धाम म्हणूनही ओळखले जाते. आज मंदिरात खूपच गर्दी होती. सामान्य दर्शनासाठी अंदाजे 4 ते 5 तासांची रांग होती. त्यामुळे आम्ही VIP दर्शन पास काढला. VIP पासची फी होती 300 रुपये प्रति व्यक्ती आणि त्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे आमचं दर्शन फक्त 25 मिनिटात पूर्ण झालं. इतक्या गर्दीत सुद्धा व्यवस्थित आणि शांतपणे बाबा वैद्यनाथाचे दर्शन घेता आले. हा खूपच छान अनुभव होता. मंदिर परिसरात भाविकांसाठी चप्पल स्टँडची चांगली आणि व्यवस्थित सुविधा उपलब्ध आहे. त्याच्या बाजूलाच पिण्याच्या पाण्याचीही उत्तम सोय करण्यात आली आहे. त्यामुळे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना सुविधा मिळते. आज काही भाविक कावड यात्रा घेऊन आले होते. बोलबमच्या जयघोषामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भरून गेला होता. मंदिरामध्ये खूप गर्दी होती, तरीही व्यवस्था चांगली ठेवण्यात आली होती.
परिसरात प्रवेश करताच सर्वात आधी जाणवते ती भक्ती, प्रचंड ऊर्जा. बोलबमच्या जयघोषाने संपूर्ण वातावरण दुमदुमलेलं असतं. विशेषतः श्रावण महिन्यात येथे लाखो भाविक कावड यात्रा करून येतात. सुलतानगंज येथून गंगाजल आणून पायी चालत बाबा वैद्यनाथांना अर्पण करण्याची परंपरा आहे. येथील मंदिर समूहामध्ये मुख्य ज्योतिर्लिंग मंदिरासोबत एकूण 22 लहान मोठी मंदिरे आहेत. त्यामुळे फक्त एकाच ठिकाणी दर्शन न घेता संपूर्ण परिसर फिरताना एक वेगळाच आध्यात्मिक अनुभव मिळतो. आता आपलं दर्शन वगैरे झालेलं आहे आणि आपण VIP पास काढलं होतं, कारण लाईन मध्ये एवढी गर्दी होती ना की कमीत कमी 5 ते 6 तास लागणार होते, एवढी खूप गर्दी होती. म्हणून एक VIP पास काढला 300 रुपयाचा पर पर्सन आणि फक्त 25 मिनिटांमध्ये आपलं दर्शन झालेलं आहे. आणि आता मी इथलं बाबा वैद्यनाथ मंदिराचं दर्शन झालेलं आहे आणि इथून आता मी चाललो नवलखा टेम्पलला. ते तिकडचं मंदिर कसं ते तुम्हाला मी सांगतो. तर चला आपण आता तिकडे जाऊया. आता मी बाबा वैद्यनाथ मंदिर येथून बाहेर पडलो आणि आता चाललो आहे नवलखा मंदिराकडे. इथून नवलखा टेम्पल अगदी 3 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. त्यामुळे मी ऑटो केली आणि प्रति व्यक्ती 20 रुपये चार्जेस केले. तर आता आपण नवलखा टेम्पलमध्ये या ठिकाणी आलेलो आहे आणि वैद्यनाथ मंदिर ते नवलखा टेम्पल फक्त 3 किलोमीटरचं अंतर आहे. तुम्ही चौकातून ऑटो केली तर तुम्हाला पर पर्सन 10 ते 20 रुपये घेतील आणि नवलखा टेम्पलपर्यंत सोडतील. तर चला आता आपण हा मंदिर पाहूया इथे कसं आहे ते, आणि मी तुम्हाला हा परिसर सगळं दाखवतो इथे. कारण इथलं एक नवलखा टेम्पल एक खास मंदिर आहे, मस्त खूप छान आहे. आपण आता बघूया इथे. नवलखा मंदिर हे देवघरमधील एक सुंदर आणि शांत मंदिर आहे, जे बाबा वैद्यनाथ धामपासून थोड्याच अंतरावर आहे. या मंदिराच्या बांधकामासाठी सुमारे 9 लाख रुपये खर्च झाल्यामुळे याला नवलखा असे नाव पडले. मंदिराची पांढऱ्या रंगातील आकर्षक वास्तू दुरूनच लक्ष वेधून घेते आणि येथे राधाकृष्णांची सुंदर मूर्ती स्थापित आहे. गर्दीपासून थोडं दूर शांत वातावरण, दर्शन आणि निवांत वेळ घालवण्यासाठी हे एक उत्तम ठिकाण मानलं जातं. तर कसं वाटलं मित्रांनो आपलं बाबा धाम ज्योतिर्लिंगाचं मंदिर? आवडल्यास नक्कीच लाईक कमेंट करून सांगा मला की कसं मंदिर आहे ते. आणि आपला दुसरं पार्ट येणार आहे बासुकीनाथ टेम्पलचं, तेही तुम्ही बघा. तर मग पूर्ण व्हिडिओ बघा आपली आणि कुठेही जाऊ नका. आणि तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो.